बघा, या जो भ्याड हल्ला झाला होता महाराष्ट्रामध्ये, जो सिरियल रेल बॉम्बस्फोट झालेले होते, त्याच्यात अनेक निर्दोष लोक त्या ठिकाणी मारले गेलेले होते आणि गेले 19 वर्ष हे प्रकरण माननीय हायकोर्टात चाललेलं होतं. पण या निर्णयाला जेव्हा हायकोर्टाचं जे ऑब्झर्वेशन वाचल्यानंतर सरकार हे पुरावे देण्यामध्ये असमर्थ ठरलेली आहे. पाकिस्तानशी या सगळ्या गोष्टींशी कुठले संबंध आहेत काय की नाही आहेत, त्या आतंकवादाचे संबंध आहेत का, अशा गोष्टी जेव्हा हायकोर्टाने सरकारला विचारल्या तर सरकार ते पुरावे देऊ शकले नाही. म्हणजे जे पुरावे होते ते सरकारने गहाड केले होते काय, हे प्रश्न निर्माण झाले आणि त्यामुळे माननीय हायकोर्टाने या प्रकरणामध्ये त्या आरोपींना निर्दोष मुक्तता दिलेली होती. पण याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात उतरली. हे सरकार त्या आतंकवाद्यांना वाचवते आहे अशा पद्धतीची भूमिका गेली आणि म्हणून लोकांच्या भीतीमुळे हे सुप्रीम कोर्टात गेले आणि जनतेच्या दबाव जो ज्या पद्धतीने निर्माण झाला, त्यामुळे सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये तिथपर्यंत हे थोडंसं आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा अशी भूमिका घेतली. म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने सरकारने जी अपील केली होती त्याच्या आधारावर या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.